Morning students, today we are going to learn English next lesson a team of workers. आज आपण इंग्रजीचा पुढचा पाठ पाहतोय a team of workers. यामध्ये आपल्या बॉडी पार्ट्स आणि त्यांची असलेली कामं या ठिकाणी या आपल्याला छोट्याशा नाट्यछटेच्या माध्यमातून समजावण्यात आलेली आहेत. वर्क 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 इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. During the day and even at the night, we are always at work. आपल्या शरीराचे सर्व बॉडी पार्ट्स एकत्रित येऊन काय म्हणतात ते काम काम काम. सकाळी काम, संध्याकाळी काम, दिवसभर काम, रात्रभर काम. आम्ही सर्वजण रात्रभर दिवसभर सतत काम करत असतो. हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. मग माउथ आपलं म्हणजेच तोंड समोर येतं आणि सांगतं की हातांनो, माझ्या प्रिय हातांनो, तुम्ही समोर या आणि तुम्ही काम काय करता किंवा काय काम करता हे जरा सांगसाल का. हँड्स कम अँड से वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव अँड वी टेक, वी पुल, वी पुश, वी पुट, 100 थिंग्स वी मेक. We two are a clever pair. There's nothing that we can't do. हात समोर येतात आणि हात बोलतात. आम्ही डावीकडे जातो, सर्व कामं करतो, उचलतो, उजवीकडे जातो, उचलतो, ठेवतो, ढकलतो. अशा प्रकारचे वेगवेगळी कामं आमच्या हाताने करत असतो. माउथ कम अँड से फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. आता तोंड पुढत येतं पुढे आणि म्हणतं की माझ्या पायानं पुढे या आणि तुम्ही काय काम करता हे सांगा. वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स, वी स्किप अँड जम्प अँड होप. वी स्टेप फॉरवर्ड, वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. पाय सांगू लागतात. आम्ही चालतो, धावतो, पळतो, उड्या मारतो, नाचतो, जंप करतो आणि आम्ही काय करतो पुढे जातो, मागे जातो, गोल फिरतो. अशा प्रकारची वेगवेगळी कामं आम्ही सतत करत असतो असं आपले पावलं सांगतात. माउथ कम अगेन अँड से आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. माझ्या प्रिय डोळ्यांनो, कानांनो आणि माझ्या नाक, तुम्ही समोर येऊन सांगसाल का तुम्ही काय काय करता ते. आईज कम अँड से we open, we close, we read, we blink, we think far and near. डोळे पुढे येतात आणि डोळे सांगतात आम्ही उघडतो, बंद होतो, आम्ही वाचतो, आम्ही झोपतो, आम्ही थिंक्स फार अँड नियर, आम्ही जवळच्या वस्तू पाहतो तसंच दूरवरच्या सुद्धा वस्तू आम्ही पाहत असतो. माउथ कम इयर, इयर्स, इयर्स कम अँड से अँड be it loud, be it soft, every sound we hear. आपले कान समोर येतात आणि कान सांगतात आवाज लहान असो, आवाज मोठा असो, आम्ही काय करत असतो आमच्या कानाने तो ऐकत असतो आणि आम्ही सगळं सहन करत असतो. नेक्स्ट नोज आय ब्रीथ डे अँड नाईट, आय कॅन नेवर रेस्ट, आय हॅव टू स्माईल एव्हरी स्मेल, गुड और बॅड और बेस्ट. अँड व्हॉट अबाउट यू माउथ. नाक समोर येतं आणि नाक सांगतं मी श्वास घेतो आणि सोडतो, श्वासोच्छ्वासाचं कार्य मी करतो आणि माझं हे कार्य मी रात्रंदिवस करत असतो, मला कसलाही आराम नाही. आणि चांगला वाईट सगळा सुगंध किंवा वास मी माझ्या नाकाने घेत असतो आणि तो चांगला आहे, वाईट आहे किंवा अतिसुंदर आहे हे सुद्धा ओळखत असतो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ. आणि तोंडाला विचारतो की तू काय करतोस रे माझ्या तोंडा. माउथ सेज ओ यू नो आय ओपन अँड शट, आय नो यू नो आय ओपन अँड शट अँड स्माईल, आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक, आय सिप, आय स्लप, आय च्यू अँड बाईट, बट डू आय गेट एनी ऑफ द फूड. नो, इट ऑल गोज टू this lazy belly. It is right. The belly doesn't do any work. मग तोंड काय सांगतं की मी काय करतो, मी खूप कामं करतो. आय ओपन शट अँड स्माईल, मी उघडतो, तोंड बंद करतो, स्माईल करतो, बोलतो,
मी वेगवेगळे पदार्थ खातो पितो, त्याबरोबर मी जांभळी देतो आणि मी जे खाल्लेलं अन्न आहे ते सगळं काय होतं माझ्या पोटाला देतो. त्याचा मला काहीही फायदा नाही, तरीसुद्धा मी हे सर्व कामं करत असतो. दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. आणि सर्वजण सांगतात की पोट खरंच काही काम करत नाही. दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. आय डू अ लॉट ऑफ वर्क बट इट गोज ऑन इनसाइड मी. यू कांट सी इट बट आय डू वर्क. मग बेली म्हणजेच आपलं पोट काय म्हणतं, तसं काही नाही, तुम्ही सर्व चुकीचं बोलताय. मी खूप काम करतो पण ते काम तुम्हाला दिसत नाही, ते आतल्या बाजूनी आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी काम करत नाही, पण मी खूप सारं काम करतो, असं पोट त्यांना सर्वांना सांगत असतं. आईज, व्हाय कांट वी सी इट? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. डोळे म्हणतात काय दिसू शकत नाही, आम्हाला तर सगळं दिसतं, तू काहीच काम करत नाही, असं डोळे पोटाला सांगतात. नेक्स्ट, हँड्स. द ओनली वर्क यू डू इज टू ग्रब ऑल गुड फूड्स. तू काय करत असतो, फक्त गोड गोड सगळं फळं किंवा जे अन्न आहे ते फक्त घेण्याचं खाण्याचं काम करत असतो, तो काहीही काम करत नाही, असं हात पण सांगतात. नेक्स्ट, फूट म्हणजे आपले पावलंसुद्धा म्हणतात. यू डोंट मूव अप स्टेप, व्हाय शूड वी वर्क टू गिव्ह यू फूड. तू काहीही काम करत नाही, फक्त फूड म्हणजेच अन्न खाण्याशिवाय तू दुसरं काय काम करू शकतोस का? काहीच काम करू शकत नाही, कुठलीच तुझी स्टेपसुद्धा नाही. मग सगळेजण मिळून त्या पोटाला बोलतात, वी वॉन्ट वर्क फॉर यू, यू वॉन्ट गेट एनी फूड नाव. तू काय करतोय, काहीही काम करत नाही आणि आता आम्ही तुझ्यासाठी अन्नसुद्धा देणार नाही. आम्ही दिलेलं आयतं अन्न तू खात असतो आणि तुला काहीही काम नाही असं म्हणतात. त्यामुळे आता आम्ही काय करणार आहे, तुझी कोणीच मदत करणार नाही आणि अन्नही देणार नाही. डोंट डू दॅट, आय वर्क फॉर ऑल ऑफ अस, वी विल ऑल्सो सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. असं करू नका, मी खूप सारं काम करतोय आणि मला अन्न द्या, अन्न दिलं नाही तर कसं होईल, असं तो सर्वांना सांगत असतो. डोंट ट्राय टू डिवाइस नथिंग यू विल रिसीव. नाही, तुझं काम तू कर, आम्ही तुला काहीही मदत करणार नाही, असं नाक, डोळे, कान आणि आपलं तोंड आणि हातसुद्धा पोटाला सांगतात. 3 hours लॅटर. त्यानंतर 3 hours लॅटर म्हणजे 3 तासानंतर, 3 तासापूर्वी जेव्हा हे सर्व बोलले त्याच्यानंतरचा हा परतचा सीन. प्लीज गेट सम फूड, आय एम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. मग पोट सगळ्यांना विनंती करतं की प्लीज मला काहीतरी खायला द्या, माझं पोट म्हणजे माझ्या पोटाचा आतली क्रिया, मला काम आतलं करायचं आहे, मला खायला द्या, असं तो विनंती करतो सर्वांना. नो मीन्स नो, वी आर ऑल गोईंग टू रिलॅक्स जस्ट लाईक. आणि सर्वजण काय सांगतात, नाही म्हणजे नाही, आम्ही तुला खायला देणार नाही, आम्ही सर्वजण आता काय करतोय, आराम करतोय आणि आम्ही तुला आता खायला घालणार नाही, असं सांगतात. प्लीज लिसन टू मी, यू मस्ट गिव्ह मी फूड, आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. प्लीज मला अन्न द्या, मला अन्न दिलं तर मी सर्वांना तुम्हाला ऊर्जा मिळवून देईल आणि शक्ती मिळेल, त्यामुळं प्लीज मला माझं काम करू द्या, असं पोट परत परत त्यांना विनंती करतं. पण सर्वजण मिळून बोलतात परत, सॉरी, डोंट ट्राय टू डिवाइस नथिंग यू विल रिसीव. प्लीज तू आम्हाला विनंती करू नको, आम्ही तुला मदत करणार नाही किंवा काहीही हेल्प करणार नाही, असं सर्व अवयव मिळून सांगतात. 2 days लॅटर. आणि 2 दिवस त्या पोटाला अन्न खायला देत नाही, सर्व अवयव काय म्हणतात, आम्ही रिलॅक्स करतोय. आणि आता 2 दिवसानंतर काय अवस्था होते किंवा काय हाल होतात हे आपण पाहूया. हाऊ आर यू माय फ्रेंड्स. पोट काय करतं, मग सगळ्या त्याच्या अवयवांना, त्याच्या फ्रेंड्सला विचारतो, हाऊ आर यू माय फ्रेंड्स, तुम्ही कशा आहात माझ्या प्रिय मित्रांनो. ओ आय फील सो ड्राय. तोंड सांगतो, माझं तोंड मी खूप कोरडा पडलोय. हँड्स, आय फील सो वीक. हात म्हणतात, आमच्यामध्ये खूप अशक्तपणा आलाय. तर आईज म्हणतात, आय कांट सी प्रॉपरली. डोळे म्हणतात, आम्ही व्यवस्थितपणे पाहूच शकत नाही. त्याच्यानंतर
ears and nose. We feel so tired आणि tired. We feel so tired. कान आणि नाक म्हणतात की आम्ही सुद्धा खूप थकलेलो आहोत. व्हॉट्स द मॅटर, व्हॉट्स रॉंग विथ यू ऑल ऑफ अस. सगळेजण विचार करतात आणि सगळे म्हणतात असं का होतं आहे आपल्या बाबतीत, आपण काय चुकीचं केलं आहे बरं. एंटर ब्रेन. आता यामध्ये मेंदूचा प्रवेश होतो. ब्रेन म्हणजेच मेंदू. आता मेंदू सर्वांना काय समजावून सांगतो पहा. यू सिली फॉलोज, नाऊ यू हॅव नो एनर्जी. व्हॉट गिव यू एनर्जी? फूड. हू वर्क ऑन फूड टू गिव युअर एनर्जी? थिंक. माझ्या मूर्ख अवयवांनो, माझ्या मूर्ख मित्रांनो, तुमच्यामध्ये काम करण्याची शक्ती नाही. आपल्याला ही ऊर्जा, ही शक्ती कोणाकडून मिळते? अन्नातून मिळते की नाही. मग हू वर्क्स ऑन फूड टू गिव टू एनर्जी. मग मिळालेल्या अन्नातून एनर्जी पोहोचवण्याचं काम कोण करतं? विचार करा बरं. असं मेंदू सर्व अवयवांना सांगतो. सर्वजण मिळून म्हणतात कुड इट बी? इज इट द बेली? अरे बापरे, बेली म्हणजे पोट. ब्रेन. यस, ऑफकोर्स. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. डू यू अंडरस्टँड इट नाऊ? मेंदू म्हणतो बरोबर. पोट आपलं काय करतं? अन्न घेतं, पण त्या अन्नापासून जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती निर्माण करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतं. आता समजलं सर्वांना? ऑल्स. यस यस, नाऊ वी नो दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. दो ही डज नॉट शो इट ऑफ. ही डज इम्पॉर्टंट वर्क. मग सगळेजण सांगतात की खरंच पोटाचं खूप महान कार्य आहे. ते खूप मोठं काम करतं आणि सगळ्यांना एनर्जी पोचवतं. आणि एनर्जी मिळाली नाही तर आम्ही सर्वजण काहीच करू शकत नाहीत. त्यामुळं पोटाचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं सगळेजण बोलतात आणि मान्य पण करतात. ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर. आणि सर्वजण आता हातात हात घालून एकत्रितपणे गाणं म्हणतात. वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, वी आर ऑलवेज